एका साईडला आपण पाहिलं तर चई त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर बांदिवली या संघाला पाहतोय भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय वैभव बॉलिंग मार्कवर. मॅचला सुरुवात. गेम इज ऑन. पहिला बॉल ऑन साइडला येते अलाउंड द कार्पेट. जमिनीला गुदगुला कर बॉल होते फरार सीमा पार. हा तो पहिल्या बॉलवर आघात चौकार. घणागती प्रहार या ठिकाणी सुरुवात करताना देखील पाहतोय. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं देखील मिस्टेक या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर फलकावरती धावसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले करण आणि ओंकार ही जोडी देखील मैदानामध्ये पाहतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओपनिंग जोडीकडनं भरपूर अपेक्षा असतात कारण की प्रत्येक बॉलवर अटॅक करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते काम या मॅचमध्ये करताना आपण करण आणि ओंकार या खेळाडूंना देखील पाहतो. नेक्स्ट बॉल. ओहो अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा अग्रेसिव्ह झाला बॉल आणि बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलची या ठिकाणी समाप्ती देखील पाहायला मिळते. थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही आहे बॅटिंग करत असताना टीमची गोलंदाजी करणार टीमची माफ करा. वैभव षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली आणि चांगली ते अग्रेसिव्ह गोलंदाजी करताना देखील पाहतोय. ओहो बॅकबुटवर कट करायचा प्रयत्न परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. बॉल थेट जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल सध्या वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर थोडंसं इथे वाटलं होतं की मॅचमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर इथे समाचार घेऊ शकतो परंतु त्यानंतर देखील कमबॅक. काय कमबॅक. ऑन साइडला इथे फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक आहे अगदी कॉर्नर फेसला आणि भरपूर चांगली फिल्डिंग सध्याच्या घडी पाहायला मिळते. एकच सिंगल त्या ठिकाणी इक्वली जाईल. धावफलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या सध्या जी मध्ये जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल षटक क्रमांक 1 मधील. आणि बांदिवली हा संघ हा सामना जर जिंकला पुढील मॅच हा सामना जर जिंकला तर महेश दादा बांगर एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र ऑन झालंय बांदिवली संघासाठी. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 7 धावसंख्येवरती. हा मॅच या ठिकाणी रंगेल कारण की एका साईडला चेई संघ ज्याने पहिला दिवस गाजवला एका साईडला बांदिवली संघ ज्याने दिवस क्रमांक 2 गाजवला. असे मात्र 2 संघांनी ॲक्शनमध्ये खेळताना पाहतोय. दिवस क्रमांक 5 या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज आपण पाहिलं तर श्री दत्तकृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस. आणि खऱ्या अर्थाने आपण आयोजकांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आहे. काय आयोजकांचं या मॅचसाठी प्रयत्न या स्पर्धेसाठी प्रयत्न आपण पाहतोय. सध्या आपण पाहतोय धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा आहे. षटक क्रमांक 2 मध्ये चला बेल वाचवा बेल. आणि ब्लॅक स्क्रीनच्या मागे जी मात्र 4 व्हीलर आहे तिच्या लाईट्स ऑन आहेत मित्रांनो. थोडंसं इथे सहकार्य करा आमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ओके थँक्यू सो मच. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर समीर भोईर बॉलिंग मार्कवर. खऱ्या अर्थाने तारणहार म्हणायला हरकत नाही आहे कारण की जेव्हा टीम संकटात असते तेव्हा समीर भोईर हा मात्र संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी या प्रत्येक मॅचमध्ये करत असतो. पहिला बॉल यावेळेस ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने भलाला बॉल थेट जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. आणि समीर भोईर आणि मात्र जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली तर तब्बल रोहित दादा सासे या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेणारे त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील ऑन झालंय. आणि तसेच आयोजकांच्या वतीने देखील 777 रुपयाचं कॅश प्राइज. आणि प्रत्येक षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक असे 777 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक बॅटर प्रत्येक गोलंदाजासाठी. आणि ठिकाणी अलाउ द कार्पेट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला परंतु
एकच सिंगल इक्वली जाईल. सध्या आपण पाहिलं तर हलवार पद्धतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते बॅटिंग करत असताना श्रीमंत चेई या संघाची संकट आले, संकटाचं निराकरण करण्यासाठी या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागते. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर समीर भोईर नावाची छाप या ठिकाणी सोडताना देखील पाहतो. नेक्स्ट बॉल लेट हिम ओव्हर द विकेट. यावेळी पुल करायचा प्रयत्न आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक मिस्टेक झाली आहे. काय सोडलाय की मास सोडलाय. आज आपण पाहिलं तर मसापरीचं क्रिकेट असोसिएशन मध्ये मी खऱ्या अर्थाने मॅचेस पाहिले, परंतु फिल्डिंग मध्ये थोडंसं कुठेतरी चेंजेस करावा लागेल. सातत्याने या चुका सातत्याने प्रत्येक टीम कडनं देखील पाहायला मिळत आहेत, परंतु या सुधारणं गरजेचं राहील. कारण की कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्र म्हणजे कॅच, आणि तीच कॅच जर तुम्ही सोडत असाल तर कुठेतरी हा मॅचमध्ये कठीण प्रवासाला सुरुवात केली असेल तुम्ही. डाऊन द लेग स्टिक यष्टा सोडून जातोय पंच अमोलजी शेलार यांचं देखील कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये डोळ्यात तेल घालून ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष ठेवलं आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विशेष कौतुक. 10 धावसंख्या 10 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला, इथे बोलवायचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं भरपूर चांगलं जजमेंट, परंतु तोपर्यंत एक सिंगलला मात्र घेण्यापासून वाचवू शकले नाही. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये समीर भोईर. सध्या आपण पाहिलं तर भरपूर चर्चेचा हा खेळाडू आहे मसापरीचं क्रिकेट असोसिएशन मध्ये, परंतु जर आपण पाहिलं तर यादीचा कालखंड देखील मुरबाड टेनिस बॉल ओपन साठी देखील या खेळाडूने गाजवलेत. असा मात्र समीर भोईर. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला, पुन्हा एकदा टर्न करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अगदी विचार केला तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 11 या धावसंख्येवरती. काय मात्र गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 मध्ये समीर भोईर आम्ही चर्चा केली होती, उल्लेख देखील केलं होतं या नावाचं, आणि ज्या पद्धतीने ते उल्लेख केलं होतं, ज्या पद्धतीने ते चर्चा केली होती, त्या चर्चेचं या ठिकाणी ते सातत्यात आणण्याचं काम देखील आपल्याला मॅच मध्ये करताना समीर भोईरला पाहिलं. आता मात्र थोडं संकट आलंय जयी या संघावर, कारण की बांदिवली संघासमोर एक मोठा टार्गेट सेट करायचा होता. माइंड सेट देखील केलं होतं, मनाशी थोडंसं स्वप्न देखील बाळगलं होतं, परंतु या स्वप्नांना देखील यश प्राप्त झालं नाही. मनाशी ज्या मात्र संकल्पना होत्या, त्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांचा भंग होताना देखील जयी संघासमोर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 3. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय, एकतर सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु एकच सिंगल घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं जाते. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एकेरी दुहेरी देखील धावेला महत्त्व दिलं पाहिजे, कारण की मुंबईची लाईफलाईन लोकल असेल तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, आणि या अनुषंगाने या विचार केला तर एक्स्ट्राची धाव तर टीमच्या खात्यामध्ये ॲड झालीच आहे. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिलं तर एक विकेट देखील प्राप्त करताना आपण फिल्डिंग करणार टीमला पाहतो. जय हनुमान बांदिवली या संघाला मोठी विकेट, मॅचची प्राइज विकेट. एक संघर्ष मी खेळली या मॅच मध्ये पाहायला मिळाली दोन खेळाडूंच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने नयन बॉलिंग मार्कवर आहे, आणि नयनच्या प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय अमोल शेठ व्यापारी एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र ऑन झालं. ATM देखील खुलं झालंय सध्या आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर इथे भरपूर चांगली इथे गोलंदाजी नयन देखील करतो षटक क्रमांक 3 मध्ये. चला वेल वाचवा, वेळ अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन म्हणजे खऱ्या अर्थाने मी जर विचार केला तर सेमीफायनल क्रमांक 1 म्हणायला हरकत नाहीये. माही 11 आंबेले संघाचा कॅप्टन आणि जुगरेवाडी संघाचा कॅप्टन. सेमीफायनल क्रमांक 1 यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. ओव्हर द विकेट साठी पहिला बॉल बॅटची कडा, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक, विकेट किपरचं बॅकअप थोडे खराब, त्यानंतर बॅकअप शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने दिलाय, आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर कोणती धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नाही. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट, मोठी विकेट इथे लागताना आपण पाहिली आहे.
सध्याच्याही संघ संकटात आहे, संकटाचं निराकरण करावं लागेल मॅच मध्ये, परंतु अभि तशी बॅटिंग पाहायला मिळत नाहीये चेई या संघाची. चला बेल वाजवा बेल. न्यू बॅटर मैदानामध्ये लवकर तर लवकर दाखल व्हा प्लीज, कारण की वेळ वाचवण महत्वाचं राहील याची देखील आपण दक्षता घ्या. फलकावरती धावसंख्या 13 या धावसंख्येवरती आहे, 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या आपण पाहिलं तर कल्पेश आणि आता करण ही जोडी पाहतोय मैदानामध्ये, परंतु हवी तशी बॅटिंग जी मात्र खेळाच्या पूर्वार्धामध्ये देखील पाहायला मिळाली नाहीये. चला बेल वाचवा बेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर नयन भरपूर चांगली गोलंदाजी देखील करताना पाहतोय. ज्या पद्धतीने ती गोलंदाजी करायची होती त्या अनुषंगाने ते प्रयत्न देखील भरपूर करताना आपण नयनला पाहतो. नेक्स्ट बॉल और द विकेट साठी बॅटची कडा, विकेट किपरचं जजमेंट खराब, बॅकअप खराब आणि शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग बॅकअप साठी गेलेत, परंतु आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, तिचाच पुरेपूर वापर आणि बॉल करतोय सीमा रेषेची सफर. बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो नशिबाचा 4 चौकार. फलकाला थोडासा वेग वाढतोय. बॅटिंग करत असताना टीम चेई संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. नयन नेक्स्ट बॉल हुक करायचा प्रयत्न होता, इथे बॉलला डीप मध्ये अलॉंग द कार्पेट जमिनीच्या साह्याने बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी वेगाने आला आणि आणखीन एक मोठी विकेट. तुम चलो हम तेरे पीछे आते अशी काय संकल्पना देखील या मॅच मध्ये करताना आपण चेई या संघाच्या खेळाडूंना पाहतोय. पहिला दिवस जरूर गाजवलाय, परंतु आता मात्र बांदिवली संघासमोर या मॅच मध्ये नतमस्तक होताना देखील पाहतोय. 2.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती हवी तशी बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली नाहीये, तरी देखील 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चला बेल वाजवा बेल. अंबेले संघाचा कॅप्टन आणि जुगरेवाडी संघाचा कॅप्टन, अंबेले संघाचा कॅप्टन आणि जुगरेवाडी संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. अंबेले संघ चला बेल वाजवा बेल. आणि खऱ्या अर्थाने आपण टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. अक्षय दादा घुडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक विशेष आकर्षक असे इलेक्ट्रिक स्टंप आपल्याला मिळाले, असे अक्षय दादा घुडे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. शेवटचा बॉल. ओहो, यावेळेस या ठिकाणी पाहिलं तर पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचली. बॅटिंग करत असताना चेई या संघाची धावसंख्या जी मात्र फक्त आणि फक्त 18 या धावसंख्येवरती. 18 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अंबेले संघाचा कॅप्टन, शेवटचा कॉल असेल, शेवटचा कॉल. सुनीलजी माली सर, सुनीलजी माली सर चला टॉस साठी या. सुनील माली सर या आपण टॉस साठी. सुनीलजी माळी सर चला टॉस साठी या. तर मित्रांनो सर्वांना विनंती असेल, जी साईडला शेकोटी पेटवली आहे त्यांना आयोजकांना काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु जो धूर येतो त्या धुराचा त्रास म्हणजेच त्यामधले लाईट थोडी आपली कमी होत आहे,
त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा, ती शेकोटी विझवा प्लीज, विनंती असेल. कारण की येणाऱ्या नेक्स्ट मॅच महत्त्वाच्या आहेत, फायनल मॅच आहेत, सेमीफायनल आहेत. त्या अनुषंगाने कोणत्याही टीमवर किंवा कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ द्यायचा नाहीये, याची काळजी आपण स्वतः घ्या. कारण की त्या धुराचा त्रास मात्र होऊ शकतो. आपण समर्थक आहोत आणि आपल्याच टीमला जर धुराचा त्रास झाला तर ओके, थँक्यू सो मच. सर्वांना विनंती आहे आणि रिक्वेस्ट आहे. आणि या ठिकाणी प्रथमतः टॉस या ठिकाणी जिंकलाय तो मात्र अंबिळ्या संघाने आणि फिल्डिंग स्वीकार केले, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जुगरेवाडी या संघाला. तर या ठिकाणी आपण ऑनगोइंग मॅच पाहतो. एका साईडला जय हनुमान बांदिवळी त्यांच्या विपक्ष आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर चेई या संघाला पाहतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया. परिवर्तन तिथे जोडले जातील. व्हॉइस ऑफ पालघर म्हणजेच तेजस धोबी सर, थँक्यू सो मच. चला जाऊयात मागच्या दिशेनं. अगदी 18 चेंडूंचं आपण हे सत्र पाहिलं आणि 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरिता 19 धावासंख्येत 56. थँक्यू बाबरे सर, आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. आणि एक जबरदस्त दोन्ही समालोचक या मुरबाड तालुक्यातील आपण पाहताय आणि त्यांचा सुमधुर असा आवाज आणि एक अभ्यासपूर्ण समालोचन त्यांचं आपण सातत्याने इथून मात्र ऐकतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. करणला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. समीर मात्र समोर पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात आणि एक धावेने होती इथून मात्र सुरुवात. येस, या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह खरं तर आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. कैलासवासी मुकुंद शिवराम घोडे यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण मुकुंद घोडे साहेबांकडून, पण ते इथे उपस्थित जरी नसले तरी त्यांचे सुपुत्र येथे उपस्थित आहेत आणि त्यांना या मुख्य योगेशजी घुडे सर इथे उपस्थित होत आहेत. आणि मी योगेशजी घुडे सरांना विनंती करतो आपला सन्मान आणि सत्कार स्वीकारण्याकरिता आपण खरं तर यायचं आणि आम्ही विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय सुरेशजी घुडे सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करणार आहोत, मुख्य व्यासपीठावरून. आणि थँक्यू अर्चकांच्या एका शब्दावर आपण सन्मान चिन्ह, त्या सन्मान चिन्हाची खासियत मी पोहोचवली होती की ॲक्रेलिक सन्मान चिन्ह पाहायला मिळतात आणि श्री गुरुदेव दत्त अर्थातच त्यांची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मानित केलं जातं. कॅमेऱ्याला विनंती असेल की आपण कृपया करून कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने घ्यायचा आहे. येस, मुख्य व्यासपीठावर आपण पाहता शाही सन्मानित होत असताना योगेश सरांना सन्मानित केलं जातं आणि त्यांचे बंधुराज सुद्धा अमेरिकेवरून खरं तर जॉईन झाले होते या स्पर्धेकरिता व्हिडिओ कॉलच्या मार्फत. अमेरिकेहून या स्पर्धेचा आनंद तेही लुटतात. त्यांचंही आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. उचलून खेळण्याचा प्रयत्न होता. अपील अपील अपील, स्ट्रॉंगली अपील पाहायला मिळाला आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं बॅटर आऊट परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता मात्र गडी बाद होत असताना धावफलक जाऊन पोहोचत असताना एक गड्याच्या मोबदल्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघाकरिता महत्त्वाचं खरं तर हा सामना आहे. फायनलचं तिकीट इथून मात्र घ्यायचं आहे आणि मी आधी म्हटलं की कदाचित पहिल्यांदाच या पद्धतीच्या या डिझाईनच्या ट्रॉफीज टेनिस क्रिकेटमध्ये आपण सध्या तरी पाहता आणि एक आगळ्यावेगळ्या डिझाईनच्या भरदस्त ट्रॉफीज आपल्याला सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोचवत आहेत. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. खरं तर 4 चेंडूची डिलिव्हरी केली गेली आहे, ज्याच्यामध्ये 2 ऑफिशियल आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात 4. 19 धावसंख्येचा वन पार करत असताना 4 धावा म्हणजे 15 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वासी आहे. अगदी स्टंपच्या रडारमध्ये नसावा. शरीराला किंवा पायाला जरीही चेंडूचा स्पर्श झाला असता तरी स्टंपच्या रडारमध्ये तो खेळाडू नसावा. पंचांनी त्या पद्धतीचा इशारा पोहोचवला गेला आणि निर्धाव स्वरूपातली फेकी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर सूरज ऑन स्ट्राईक आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ सध्या तरी इथून मात्र संपतोय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या अंकावर धावफलक अजूनही स्थिरतावर आहे. 4 या अंकावर गोलंदाज सय्यर षटकातील पुढचा बॉल खेचून मारला गेलाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताना प्रयत्न करेल. मानवीराई क्षेत्रातून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार नशीब कारण स्टॉप केलं कारण रात्रीची वेळ आहे आणि चौकार पाहायला मिळाला. चौकाराची बढती धावसंख्या 8. ओ पुढचाही बॉल हाही हाही चाललाय की काय. हो तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. एक लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या मार्फत चेंडू रोखण्यामध्ये यश. 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीने 10. खरं तर बाउंड्राईनच्या पलीकडे जाणारा चेंडू होता. काही प्रमाणात असं वाटलं की जातोय की काय. स्वतःला झोकून दिलं गेलं पण पंच 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 ओके पंच 2 मिनिटं. येस 2च धावा इथून मात्र पाहायला मिळतील. अगदी आमचे स्वयंसेवक सुद्धा तिथे आहेत. त्यांनी आधी ही गोष्ट पोहोचवली गेली होती पण मॅच त्या लेवलची किंवा मग प्रत्येक संघाला महत्त्वाची आहे. मी आधी म्हटलं होतं की आपला तो बाळ्या आणि शेजारचा तो कार्ट कदापि केले जाणार नाही आहे. प्रत्येक डिसिजन परफेक्ट आत्तापर्यंत पोचवत आल्यात आणि आत्ताही पोचवलं जाईल. 2 धावा मिळतात. धावसंख्या 10 या अंकावर. 9 धावसंख्येची आवश्यकता अजूनही वासी आहे. पुढचा बॉल या वेळात गोत्यात फसवण्याचा प्रयत्न. अगदी वेगानं ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. विजयाकरिता आता मात्र शेवटची अंतिम 12 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता.
वेळ कमी खर्च करा टीम चेई संघ. मी विनंती करतोय, हात जोडून कळकळीची विनंती करतोय. अगदी आपण खूप सारा वेळ इथून आता खर्च केला गेलाय. तब्बल आपण पहिलं षटक हाताळण्याकरिता 6 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. या गोष्टीची नोंद घ्या. खरं तर 7 मिनिटं झालेली आहेत इथे, त्याच्यामध्ये आपण 1 मिनिट रिव्ह्यू करीताही घेतला, पण 6 मिनिटांचा अवधी कट करून आपण विचार केला तर चला टायमिंग इथून चालू आहे चेई संघ. आम्हाला मग कठोर भूमिका घेण्याकरिता आपण भाग पाडू नका. शेवटचा आणि अंतिम पुकार. चला नेक्स्ट मॅच माई 11 आंबेळे संघ आणि जुगरेवाडी. आपण नेक्स्ट मॅच आपली आहे बिरडी राईस आहे. जो काही आपल्या वाटेला डिसिजन आलाय तो स्वीकारण्याकरिता चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. द्वितीय षटक हाताळण्याकरिता ओमकारला आपण पाहताय. येस डॉट बॉल 12 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिलाच बॉल ओमकारचा आपण एकंदरीत जर का बघितलं गेलं तर निर्धाव स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडूंचा खेळ खेळचा आहे आणि आता मात्र 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वासिया. गोलंदाज सय्यार ओमकार. हो पुढचा बॉल. चला सिंगलच मिळते. सिंगलनेही कदाचित धावा घेतल्या गेल्या तर जे आव्हान आहे तिथपर्यंत अगदी सहज सोप्या पद्धतीने पोहोचू शकतात. 12 धावा धावफलकावर 10 चेंडू आणि आता मात्र 7. एखादा मोठा फटका आला तर काम तमाम. आव्हान खूप सारं जवळ येताना इथून मात्र पाहायला मिळाल. 10 चेंडू 7 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यार षटकातील हो पुढचा बॉल मिस करतायत फलंदाज. निर्धाव स्वरूपातली फेकी आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येत आहेत 3 आणि धावसंख्या अजूनही 12. 9 चेंडू आणि 7 या धावसंख्येची आवश्यकता. चला टीम माई 11 आंबेळे संघ आणि जुगरेवाडी दोन्ही संघांना विनंती करतोय की व्यासपीठाच्या समोर आपण यायचंय. चला या त्वरित, कारण वेळ आपल्याकडे थोडा कमी आहे. या गोष्टीची नोंद घ्या. यावेळेस फाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत आणि गोलंदाजांना मागणी केली गेली आहे यावेळेस व्हाईट बॉल चेक करण्याची. चला तोपर्यंत माई 11 आंबेळे संघ आणि जुगरेवाडी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपण त्वरित या. इट्स अ व्हाईट बॉल. गरज नव्हती. अनसक्सेसफुल ठरला इथून मात्र रिव्ह्यू. आणि एक मुभा होती तीही आता मात्र गोलंदाजानं संपुष्टात आणली आहे. एक धाव मिळाली. धावसंख्या 13. 9 चेंडू आणि या विजयाकरिता 6 या धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 6 धावा. 6 धावा आणि 9 चेंडू हे समीकरण अगदी सापळा रचला गेलाय. जवळ क्षेत्ररक्षण सध्या तरी सेट केले गेले. मनामध्ये एक वेगळी भीती आणि एक वेगळं दडपण करतं क्रिएट होतं जेव्हा जवळ क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पावलांचा वापर, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तू थांब दर्शवणारा हा चेंडू. निर्धाव फेकी डॉट बॉल. 8 चेंडू आणि आता मात्र 6 या धावसंख्येची आवश्यकता. शेवटच्या अंतिम 8 चेंडू आणि 6 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वासिया. एक मोठा फटका, काम 25 आणि कदाचित डॉट बॉल तर मग फलंदाजाच्या मनामध्ये दडपण वाढलं जाईल. काही घडू शकतं. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल. कदाचित सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. उमेश गुडे ना खरं तर ती त्याच्या इंस्टाग्राम पेजला ती व्हिडिओ सर्वात आधी पोस्ट केली गेली आणि मुरबाडकरांचा योगेश वाघ अगदी संपूर्ण भारतभर गाजला. उमेश गुडेचं खरं तर खूप सारं त्याच्यामध्ये आपण जरूर मेहनत पाहूयात किंवा सहकार्य पाहूयात.
मुरबाड शापूर टेनिस क्रिकेट या पेजला खरं तर त्यांनी ती व्हिडिओ पोस्ट केली गेली, 1 मिलियन क्रॉस केले गेला आणि सूर्यानंही अगदी त्याच ह्याच्यावर एक रील त्याची पाहायला मिळाली. परफेक्टली गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक करतायत आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळणारा आधीचे जे 2 चेंडू इथून मात्र रोखले गेले होते ते व्याजा सगट भरून काढत असताना ठोकला इथे मात्र चौकाराच्या बढतीने धावसंख्या आहे इथून मात्र 17. विजयाकरिता आता मात्र शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि 2 या धावसंख्येची आवश्यकता. चला आता मात्र शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि 2 या धावसंख्येची आवश्यकता. चला वेळ अधिकचा खर्च करताय टीम चेई संघ. या गोष्टीची आपण कृपया करून नोंद घ्या आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. टीम चेई संघ आम्हाला मात्र मी आधी म्हटलं होतं की आता मात्र कठोर भूमिका घेण्याकरिता भाग पाडू नका. चला त्वरित आपण गोलंदाज आपला इथून मात्र सज्ज करा. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर अविनाश आणले गेले. कदाचित आज चौकार गेला नसता तर अविनाशला हे प्लस पॉइंट जरूर ठरलं असतं. चला शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि 2 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील. हो पुढचा बॉल. यावेळेस काय घडतं तर यष्ट्यांच्या वरतून डिलिव्हर झाला आहे चेंडू. या चेंडूंची आवश्यकता आहे. नासिम गुल्लीची गोलंदाजी आठवावी लागेल आणि त्या पद्धतीनं षटक आता मध्ये डिलिव्हर करावे लागतील. शेवटच्या अंतिम 5 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यार षटकातील. हो पुढचा बॉल. याही वेळेस क्षेत्ररक्षक चूक करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि पुन्हा एकदा तीच चुकी. अगदी जेमे तेमे का होईना पण ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. कंप्लीट स्कोर लेवल झालाय 18 या अंकावर. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळालाय 4 चेंडू आणि 1 या धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग अँड चेसिंग इज अ कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. 4 चेंडू जर का निर्धाव आले आणि क्षेत्ररक्षकांची साथ जर का मिळाली तर कदाचित विजयाच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. या गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हवेमध्ये चेंडू आणि विजयाचा हा फटका इथून मात्र पाहायला मिळालाय. सामना विजयश्री ठरतोय. टीम अर्थातच बांदिवली संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं. नो डाऊट आपण एकंदरीत विचार केला गेला आज समरी आपल्याला जरूर पाहायला मिळेल पण अंतिम क्षणी जो ठोकला गेलेला चौकार होता तो पाहायला मिळाला आणि